सीपी मुंबई मरोळ कारागृहाचं ग्राउंड झालं। सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी पोलीस भरतीचं जे कारागृहाचं जे ग्राउंड आहे हे 13 मार्चला आज झालं आणि ज्या विद्यार्थ्यांचं 13 मार्चला सीपी मुंबई कारागृहाचं ग्राउंड झालं तर त्याच विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सीपी मुंबई मरोळचं कारागृहाचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या की त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवण्यात आला, कोणकोणत्या गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या आपल्याला चुका या ठिकाणी करायच्या नाही आहे आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागून राहिले, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे, जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6 वाजताची, 8 वाजताची, 10 वाजताची, 12 वाजताची, 2 वाजताची, तर किती वाजता आपल्याला रांगेमध्ये लागायचं आणि 100 मीटर 1600 मीटर रनिंग किती वाजेपर्यंत आपलं स्टार्ट होतं या सर्व बॅचचं आणि किती वाजता आपण बाहेर त्या ठिकाणी पडत आहे, ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे। आज काही विद्यार्थ्यांनी चुका केल्या तर त्यांना घरी पाठवण्यात आलं, आपल्याला कोणत्या चुका या ठिकाणी करायच्या नाही याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर सेंटरपर्यंत जायचं असं गावापासून तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सर्वात अगोदर आपल्याला सेंटरपर्यंत जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो। महाराष्ट्रातील कोणत्या कानाकोपऱ्यातून येत असाल, सर्वात पहिले तुम्ही या ठिकाणी एकतर ठाणेला जा, कल्याणला जा किंवा दादरला जा किंवा CSTला जा। हे मी तुम्हाला 4 स्टेशन सांगितले, या 4 स्टेशनापासून जे तुम्हाला जवळ पडते तिथं सर्वात अगोदर जा आणि तिथून जे विद्यार्थी मिळून घाटकोपरची लोकल पकडा। घाटकोपरची लोकल फक्त 10 रुपये तिकीट आहे, 10 रुपयामध्ये तुम्हाला घाटकोपरपर्यंत सोडून देणार आहे आणि घाटकोपरमध्ये उतरायचं आहे। घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूने जे विद्यार्थी मिळून घाटकोपर मेट्रो स्टेशन आहे, तर आपल्याला घाटकोपर मेट्रो स्टेशननं जायचं आहे। फेविकॉल मरोळ नाकाची तिकीट फाळा 20 रुपये तिकीट आहे। फेविकॉल मरोळ नाका त्याला म्हटलं जाते, तर आपल्याला घाटकोपरच्या मेट्रोने मरोळ नाकापर्यंत पोहोचायचं आहे। 20 रुपये तिकीट आहे, 20 रुपयात तुम्ही पोहोचून जाणार आहे, ठीक आहे। ह्या सरळ सरकार या ठिकाणी स्वस्त भावामध्ये तुम्हाला या ठिकाणी पडणार आहे किंवा ऑटोने गेले जास्त पैसे त्या ठिकाणी लागते, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मरोळ नाकाला तुम्ही जसे उतरले तर तिथून जे विद्यार्थी मिळून 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आपल्याला पैदल चालायला लागते। तिथं पोलीस मुख्यालय जिथं कारागृहाचं ग्राउंड चालू आहे, तर तिथं ऑटोवाल्यांना जर तुम्ही मरोळ नाकापाशी विचारलं तर ऑटोवाले त्या ठिकाणी 50 रुपये, 80 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये अशा प्रकारे पैसे मुलांपासून लुबाडत आहे। तर आपल्याला पैदल जायचं आहे, तर तुम्ही पैदल जा, 15 ते 20 मिनिटामध्ये आपण त्या ठिकाणी सेंटरपर्यंत पोहोचून जाणार आहे, मरोळ पोलीस मुख्यालयापर्यंत। किंवा मग सिटी बस पकडू शकता, सिटी बस अर्ध्या 1-1 घंट्याने सिटी बस तिथून आहे, 10 रुपये तिकीट सिटी बसची आहे। तर पैदल गेलं ते तुमच्यासाठी बेस्ट आहे। आणि सीपी मुंबईला जसं मरोळ पोलीस मुख्यालय आहे, मरोळ पोलीस मुख्यालय जिथं ग्राउंड आहे तिथं तुम्ही जसे पोहोचले तर तिथून 150 मीटर अंतर आपल्याला पैदल त्या ठिकाणी चाललं आहे। तिथं राम मंदिर आहे, राम मंदिरमध्ये सर्वांसाठी राहण्याची त्या ठिकाणी ठहरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि दोन्ही टाईम आपल्याला भात त्या ठिकाणी खायला भेटणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे राहण्याची जेवणाची व्यवस्था तिथला केली आहे, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो काही विद्यार्थ्यांनी चुका केल्या त्यांना घरी पाठवण्यात आलं। जो काही रिपोर्टिंग टाईम आहे त्या टायमात आहे, कारण की भरपूर विद्यार्थी लेट येत आहे तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवलं जात आहे। म्हणजे आज दुपारी 2 वाजताच्या नंतर काही विद्यार्थी आले होते सेंटरवर, तर त्यांना डायरेक्ट घरी त्या ठिकाणी पाठवण्यात आलं। ह्या चुका आपल्याला करायच्या नाही। जो काही रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदर या, अर्ध्या 1 घंटे अगोदर या किंवा ज्या काही रिपोर्टिंग टाईम आहे त्या टायमातही तुम्ही आले तरी त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर तुम्हाला घेणार आहे, ठीक आहे। फक्त एकदमच लेट त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर येऊ नका, एकदम जर लेट आले तर त्या ठिकाणी घेतणे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून मी तुम्हाला सांगून देतो, जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे त्या टायमाच्या अंदर आता ग्राउंड किती वाजेपर्यंत होता, 100 मीटर 1600 मीटर, जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे। या बॅचचं जे ग्राउंड आहे सकाळी 6 ते 8-9 वाजताच्या दरम्यान 100 मीटर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी त्यांची कंप्लीट होत आहे। त्यानंतर 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे। या बॅचचं जे ग्राउंड आहे जवळपास 10 ते 1 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी त्यांचा कंप्लीट त्या ठिकाणी होत आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजताची बॅच आहे, त्यांचं जे ग्राउंड आहे 4 वाजतानंतर त्या ठिकाणी होतं 100 मीटर 1600 मीटर रनिंग, ठीक आहे। आणि ट्रॅकचा जर आपण पाहिलं तर ट्रॅकच्या सर्ववरून जे नेट टाकलेली आहे, म्हणजे सावली त्या ठिकाणी लागते, जेवढं काही 400 मीटरचा ट्रॅक आहे असं ग्राउंड तिथलं आहे। 100 मीटरमध्ये सुद्धा सावली आहे, वरून सर्व त्या ठिकाणी नेट मंडप त्या ठिकाणी टाकलेला आहे सर्व
सर्व ट्रॅकवर, ठीक आहे. ऊन वगैरे लागत नाही. सर्वात अगोदर आज विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली. गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर बॅगा काढायला लावता. आपल्याला चुका कोणत्याने करायच्या, भरपूर विद्यार्थी उपाशी तापाशी त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जात आहे, तर ह्या चुका आपल्याला करायचा नाही. उपाशी तापाशी ग्राउंडच्या अंदर जाऊ नका. हलकासा जेवण करून द्या, हलकासा नाश्ता वगैरे करून द्या, किंवा तुम्ही फळ फ्रूट ग्राउंडच्या अंदर नाही, जेणेकरून तेवढीच एनर्जी आपल्या शरीरामध्ये बरकरार राहणार आहे आणि तेवढा ग्राउंडचा परफॉर्मन्स आपला चांगला राहणार आहे. कारण की 100 मीटर आहे, 1600 मीटर रनिंग आहे, गोळाफेक आहे, सर्व ताकदीचे इव्हेंट आपल्याला करायचे आहे. तर आपल्याला शरीरामध्ये एनर्जी असली पाहिजे, ठीक आहे. तेवढा ग्राउंडचा परफॉर्मन्स चांगला आपल्या त्या ठिकाणी बसणार आहे. तर आज सर्वात अगोदर विद्यार्थ्यांनी गेटच्या अंदर एंट्री दिली. एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी बॅगा ठेवायला लावत आहे. बॅगा ठेवल्यानंतर वरता आपल्याला 2 डॉक्युमेंट ठेवायचे, ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल हॉल तिकीट आणि 2 पासपोर्ट फोटो साईट. आणि हे काही झाल्यानंतर आपला डिटेल इंचार्ज आपल्याला त्या ठिकाणी टेबल नंबरपाशी नेत आहे. ज्या टेबल नंबरमध्ये आपला रोल नंबर आहे, तर त्या टेबल नंबरच्या रांगेमध्ये आपल्याला लागायचं आहे. आणि तिथं जे विद्यार्थ्यांना त्यांना आपला एक फोटो त्या ठिकाणी द्यावा लागतं आणि आधार कार्ड त्यांना दाखवावं लागतं आणि आपलं सिग्नेचर घेते त्या फाईलवर, ठीक आहे. हे काही घेतल्यानंतर आपल्याला जे एक फॉर्म लिहून आपल्यापासून एक फॉर्म लिहून घेतला जातं, प्रतिज्ञापत्र. आपलं पूर्ण नाव झालं, आपलं सिग्नेचर झालं, ॲप्लिकेशन नंबर आणि तारीख, हे काही त्या ठिकाणी लिहून घेतल्यानंतर आपल्याला उंचीपाशी नेला जातं. उंची त्या ठिकाणी घेतल्या 165 सेंटीमीटर, 779 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. आणि डिजिटल मशीनमध्ये त्या ठिकाणी उंची छाती त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं तिथली त्या ठिकाणी प्रक्रिया आहे. आणि उंची छाती मोजल्यानंतर वजनसुद्धा आपल्याला दाखवलं जातं त्या डिजिटल मशीनमध्ये. आणि तिथून समोर पाठवलं विद्यार्थ्यांना आणि त्या ठिकाणी एका मंडपामध्ये चेस्ट नंबर दिला जाता. इथं चेस्ट नंबर दिला जाता आणि दोन्ही पायाला चिपा लावायच्या आहे. चिपा पक्काट पडा, जेणेकरून पडल्या नाही पाहिजे. आणि हे काही झाल्यानंतर आपल्याला आणखीन एका हॉलमध्ये त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि त्या हॉलमध्ये आपलं काय होतं, बायोमेट्रिक्स होतं, थंब वगैरे घेतलं जातं, आपला फोटो त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि दोन्ही पायाच्या ज्या चिपा आहेत त्या स्कॅन केल्या जातात. अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची कंडिशन आहे. आणि हे काही झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी एका आपल्याला हॉलच्या बाहेर जसं आपण निघालो तिथंसुद्धा आपल्या दोन्ही पायाच्या चिपा स्कॅन केल्या जात आहे. आणि त्यानंतर आपल्याला एका मंडपामध्ये बसवल्या जात आहे आणि आपला जो डिटेल इंचार्ज आहे तो इव्हेंटसाठी येत आहे. तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होता 100 मीटर होत आहे. तर 100 मीटर इव्हेंटला 3 विद्यार्थी सोडत आहे. 100 मीटरची जी सिस्टीम आहे सीपी मुंबई मरोळ कारागृहाची, स्टार्टिंगला जे विद्यार्थी मित्रांनो सेन्सर नाही आहे, तर एकदम एंडिंग पॉईंटला सेन्सर आहे, ते सुद्धा खाली आपल्याला दिसत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. एकदम खाली आहे सेन्सर एंडिंग पॉईंटला. इथली जी सिस्टीम आहे 100 मीटर जसं त्या ठिकाणी स्टार्ट होत आहे, शिट्टी जशी वाजली तसं त्या ठिकाणी 100 मीटर त्या ठिकाणी स्टार्ट होत आहे. तेव्हा आपला टायमिंग काउंट होता, तेव्हाच आपल्याला पळायचं आहे. जशी शिट्टी वाजली तसं आपल्याला पळायचं, अशी सिस्टीम इथली आहे. आणि 100 मीटर झाल्यानंतर 100 मीटर जे विद्यार्थी मिळून आपल्याला बिना शूजचं धावा, बूट घालून जर तुम्ही धावसान तेवढं आपलं जे कव्हर नाही होणार आहे आपलं टायमिंग. जेवढं तुम्ही बिना शूजचं 100 मीटर धावता तेवढा टायमिंग कव्हर त्या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे. तर 100 मीटर झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी नेलं जात आहे. 1600 मीटर रनिंगला जे विद्यार्थी मिळून 50 विद्यार्थी सोडत आहे. आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस आपल्याला कोणती चूक नाही करायची आहे. तर भरपूर विद्यार्थी ट्रॅकच्या बाहेरून धावतात, ह्या चुका करू नका. जेवढे तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसान तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढं कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. जेवढे तुम्ही ट्रॅकच्या काठानं धावसान तेवढं अंतर कमी येणार आहे, तेवढे जास्त मार्क तुम्हाला त्या ठिकाणी पडणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी गोळा फेकवर नेलं जात आहे. गोळा फेकसाठी 3 चान्स आहे. जो सगळ्यात हाय गेला त्याला मार्क आहे आणि आपलं सिग्नेचर घेतलं जातं. आणि हे काही झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी आपली 50 विद्यार्थ्यांची बॅच आपला डिटेल इंचार्ज बसवत आहे आणि साहेब लोकांची सही 100 मीटर 1600 मीटरवर घेत आहे. आणि आपली सुद्धा त्या ठिकाणी 100 मीटर 1600 मीटरच्या फाईलवर त्या ठिकाणी आपली सिग्नेचर घेतला जातं कागदावर आणि त्यानंतर आपल्याला बाहेर केलं जातं. अशा प्रकारे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या धडीत थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय